अरे थांब एक मिनिट. अरे मी देते ना काढून, थांब. मी घेतले असतं ना. अरे कशाला तुला कष्ट. ये लीजिए सरकार. तब्येत बरी आहे ना? कार्टून कुठली? गॉड, आता तर वाचले मी, पण मी फोटो जर अक्षयने बघितले असते तर काय झालं असतं त्याचं. मी पण कोणत्या वेळची वाट बघते. त्याला मी हे फोटो दाखवल्यानंतर पण तेच होणार आहे. काय करू मी. काय गई कसला एवढा विचार करतेस? अरे काही नाही, चावी शोधायची आहे ना मला. एवढा विचार? हे तर ठेवून दे नीट. येतो. अक्षयपासून लपवाछपवी करणं खूप जड जात आहे मला. जे करतेय ते योग्य आहे का? नमस्कार. सुखी व्हा, सुखी व्हा. वसुधा, तुम्हाला या पोशाखात बघून अगदी वेगळंच वाटतंय नाही? पण आनंद आहे, पुतण्यासाठी एवढं खडतर व्रत करता आहात. अण्णा, माझा जीव आहे अक्षयवर. जसा माझा आनंद तसा अक्षय. चांगलंय चांगलंय. साधना, यांचं व्रत आटोपलं की माझ्यातर्फे त्यांना एक चांगला भारीपैकी मोतीहार द्या. बर, नक्की. थँक्यू अण्णा. आणि हे बघा, आपला नाश्ता झाला ना की कोपऱ्यावरच्या देवळात जाऊन पाया पडून या. हो अण्णा. आणि काय रे दिनकर, हं? लग्नाच्या वाढदिवसाचं बायकोला काय गिफ्ट आणलंयस? हो, आणलंय ना. म्हणजे काय, ठीक आहे, साडी आणली ना. अरे वा. हा, घे, घे. आणि वसुधाला ते पोह्यांचा चिवडा आवडतो ना, तळलेल्या, त्याचा मोठा डबा आणलाय. हो, ऑर्डर दिली होती ना. आता आहे, खा आणि एन्जॉय कर. का करता हो मुद्दाम असं? माझं व्रत चालू आहे माहिती आहे ना. आई, अगं आता व्रत सोडलंच तरी चालेल. तो बघ ठणठणीत बरा झालाय, ऑफिसला पण जायला लागलाय. हो, बरोबर बोलतोयस तू. अजून थोडा कालावधी आहे शिल्लक, हो ना माई? सगळे जमलात तुम्ही. मला वाटलं अगं, की आता जेवणाचं सरप्राईज आहे ना आपण हिला देऊ शकत. व्रत चालू आहे ना तिचं, म्हणून म्हटलं आत्ताच सगळ्यांनी शुभेच्छा द्या. आणि मग देवळातही जायचंय. काका काकू, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. आता जे कपाटात लपवून ठेवलंयस ना, ते घेऊन ये. काय ग, तुला काय वाटलं मला कळणार नाही? घारीची नजर आहे माझी. अगं, असं काय करतेस? मी जे गिफ्ट तुला कपाटात ठेवायला दिलंय ना, त्याच्याबद्दल बोलते. जा घेऊन ये. ते तुला काही दुसरंच वाटलं का? हो,
काय काकू, अगं सरप्राईज आहे ना ते. आलेच घेऊन लगेच. थांब नाही तर मीच आणते. वसुधा गंमत करते माहितीची. आलेच. अरे हो, आजच्या दिवस तरी बोलू नको. तिच्या लग्नाचा वाढदिवस आहे. नाही ओरडत. ओरडणार आहे, ओरडणारच आहे. बरं चला आता नाश्त्याला बसा. मुलीने आज इडली वडा सांबाराचा बेत केलाय बरं का. चला चला बसा. आज दिनकर. पहिला मान तुमचा. चल. अनंता जा ग, तुम्ही तयारी करा. नक्की बावचळली का? काल सुद्धा तिला ठसका लागला होता का? म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला बघायलाच हवं. वसुधा, ए वसुधा, तर तू इथे काय करते? चल ना, देवळात जायचं ना. हो, अगं तू इथे कशाला घुटमळते? चल ना. गिफ्ट, माझ्यासाठी गिफ्ट आहे. हे बघा, हे बघ. माईंनी खास दिलंय तुमच्यासाठी. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू. आणि नंतर उघडून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. गिफ्ट मिळालं ना? हो, चल चल चल. आता बरीच काम आहे मला. जे मला हवंय ते ओपन करायला दिलंस तर खरी मजा येईल. झाले. हा, हे घ्या. काका, आता हे का आलं अचानक? काहीतरी कारण असल्याशिवाय येणं शक्यच नाही. नाही, इतर कुणाला भेटण्याच्या आधी मलाच शोधून काढायला हवं. अजून धमाका झालेला दिसत नाही. म्हणजे सुतळी बॉम्बची वाट मलाच पेटवायला लागणार बहुतेक. चल. काका, तुम्ही काय करता इथे? अरे या 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 व्याई बुवा. नमस्कार नमस्कार अण्णासाहेब. बऱ्याच दिवसांनी आठवण काढलीत. नाही नाही अण्णासाहेब, आठवण तर 24 तास येत असते हो. पण व्यापच असे असतात की एका क्षणाची फुरसत सापडत नाही, तुम्हाला सांगतो. हो हो, खरंय खरंय. चला वर चला, निवांतपणे गप्पा मारूया. हो हो, जरूर जरूर या. हो हो, या तुम्ही पुढे वा. या. ये ना तू पण. या या व्याही बुवा, बसा. हो, आलो, आलो. अहो, ऐकलं का कोण आलंय बघा. अगं बाई मनोहर पंत, कसे आहात? मी उत्तम. आपण कशा आहात माई साहेब? उत्तम. आणि मधुराताई कशा आहेत? मजेत. पण आजकाल ती इकडे नसतेच ना. आमच्या निरंजनची बदली झाली ना, हो. त्यामुळे ती बरेच दिवस तिकडेच असते, अधूनमधूनच येते इकडे. अहो मग तुम्ही एकटेच असता तर अधूनमधून जेवायला येत चला ना आमच्याकडे. नाही म्हणजे खुशाली कळेल त्या निमित्ताने. हो हो हो, नक्की येणार ना साहेब.
तुम्ही मला आमंत्रण दिलं, मला खूप बरं वाटलं. नक्की येईन मी जेवायला. हो ना अमृता? तुम्ही बसा, मी चहाचं बघते. अमृता बरोबर पाठवून देते. बसा. हो हो. चल. हो का? वा वा वा. ही बघा आली तुमची पुतणी. हो. आता तिच्याबरोबर निवांतपणे गप्पा मारत बसा. हो माझं जरा पेढीवर काम आहे थोडस अर्जंट, मी तेवढं उरकून येतो. हो 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 हो. बाईच. अगं बस ना. अरे अमृता, कशी आहेस? कशासाठी आला होतो तुम्ही? अगं असं काय विचारतेस? चौकशी का बरे? चौकशी करायला. तुझा संसार सुखात चाललाय ना? आणि बरं, हा अक्षय तुला बरा वागवतोय ना? की त्याचं चालू आहे अजून कियारा कियारा? हा? नमस्कार जावई बापू. अहो कुठे घाईनी चालला तेवढ्या? दोन शब्द बोला आमच्याशी. काय कसे आहात? व्यवस्थित चाललंय ना सगळं? आणि कियाराचा पत्ता लागला का हो? कशासाठी आला होता तुम्ही इथे? अगं काम आहे म्हणून. अरे काय ग, कियाराचा पत्ता लागलाच नाही का अजून? हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचंय ना ते स्पष्टपणे सांगा. मी कशाला स्पष्टपणे सांगू? अगं ते काय स्पष्टपणे सांगायचं असेल ना, ते कियाराचे डॅड सांगतील ना. त्यांच्या तोंडून कळणं जास्त महत्वाचं आहे, नाही का? ते आले नाहीत का इथे? कियाराबद्दल अमृता, माईक, तो बोका या सगळ्यांना नक्कीच काहीतरी माहिती आहे आणि सगळे ती माझ्यापासून लपवत आहेत. पण किती वेळ लपवतील? मी काही कच्च्या गुरुची चेली नाहीये, स्वतःचीच शिष्य आहे मी. शोधून काढणारच. आणि भेटली ना ती कियारा की तिची चांगली शाळा घेणार आहे. काहीतरी करून तिने मला फोन करायला हवा होता ना. ज्या कुठल्या संकटात होती त्यातून मी बाहेर काढलं असतं. वसुधा, हे वसुधा, काय मध्ये मध्ये कशाला बोलता हो? मध्ये मध्ये अगं, तू कोणाशी बोलत होतीस? लक्ष कुठे आहे तुझं? सगळी लिंक तोडलीत माझी. अरे कसली लिंक? हो वसुधाबाई, तुमचं डोकं आहे का ताळ्यावर? डोकं ताळ्यावर आहे का? काय वरताचं चाललंय तुझं? लिंक काय लावते? तुझं काय चाललंय ना मला काही कळत नाहीये. काय हवं ते कर, फक्त मला खड्ड्यात घालू नकोस. आपण घराच्या जवळ आलोय हे तरी कळतंय का? अय्या, अय्या, हा. मी जरा जाऊन येतो पेढीवर. हे घे. आपणास घराच्या आत सोडून यायची गरज आहे का? मोठ्या एवढ्या काळजीचं काय आव आणायची गरज नाहीये. रणरण टवनात चालत तर आणलंय मला, काय गाडीतनं घेऊन नाही आलेल्यात. आणि फुलाच्या पाकळ्या बिकळ्या पण अंतरल्या नाहीयेत मध्ये. गा आपलं, जा 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 तुम्ही जा. जा माते जा. काका तुम्ही मला एक कळत नाहीये, तुझा संसार वाचवणारे फोटो तुझ्याकडे आहेत ना? मग ते तू अक्षय रावांना आणि तुझ्या घरच्या मंडळींना का दाखवत नाहीये? अगं त्याच्यातच तुझा फायदा आहे. फायदा या शब्दाचा अर्थ तुमच्या आणि माझ्या डिक्शनरीमध्ये खूप वेगळा आहे. आणि तुम्ही सांगू नका हो मी काय करायला हवं, ते माझं मी बघून घेईन. मी तुमच्या समोर हात जोडते. माझ्या संसारात आणि या घरात
लुडबुड करू नका. अगं लुडबुड नाहीये ही बाळा, मदत आहे मदत. का दाखवत नाहीस तू ते फोटो? हेच विचारायसाठी इकडे आलात का हो तुम्ही? उठा आणि घरी जा. हवं तर मी सोडते तुम्हाला गेट पर्यंत. चला. एक मिनिट, एवढं काय करायची गरज नाही. माझा मी जाईन, पण एक गोष्ट तुला सांगून ठेवतो, ते फोटो न दाखवून तू मोठी चूक करतेस. निघताय ना? निघतो, पण घरच्या सगळ्यांना भेटून जाऊ का? आई गावाला गेल्यात. वसुधा काकू आणि काका मंदिरात गेलेत कारण त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हो का? अरे वा वा वा, छान छान छान. मग त्यांना शुभेच्छा देऊनच जातो. निघा. जातो म्हणजे येतो म्हणावं ना. पण जमल्यास सगळ्यांना फोटो दाखव. तुझं हित त्याच्यातच आहे. काका निघा प्लीज. फोटो माझ्याकडे हे काकांना कसं कळलं? अरे वा 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 वा. अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा काकू. ओ आजोबा, तुम्हाला ना भलत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे. शुभेच्छा कसल्या देताय माहिती द्या. दिली बरं मग द्या ना. अहो मी दिली असं म्हणतोय, देतोय असं नाही म्हटलेलं. भूतकाळ, व्याकरण, व्याकरणाची सगळी बोंबच दिसते तुमची. चुरू 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 बोलू नका हो. कसली माहिती? कोणाला दिलीत तुम्ही माहिती? मला दिलीत का माहिती? नाही ना, मग भूत काय कसा होईल? कियारा कुठे आहे त्याबद्दलची माहिती आहे. उगाच फालतू बडबड बडबड करायची नाही. द्या लवकर. अहो त्याच उत्तर दिलं मी. त्याच्याच उत्तराच्या रूपाने एक लिफाफा ऑलरेडी तुमच्या घरातून पडलेला आहे. लिफाफा? हा लिफाफा. अच्छा, लिफाफा. लिफाफा. हा मनोहर पैसे घेतो पण काम चोख करतो. त्यामुळे आता दाम द्या आणि पुढचं काम बोला. आधी लिफाफा उघडू दे, मग काय ते सांगते. टाटा. ही गुलाबी हवा फाडफाड फाडफाड फडफडणार आहे नंतर. काय काम चाललंय? हो, हा घे प्रसाद. सगळ्यांना वाट. सगळं छान व्हावं अशी प्रार्थना कर. हो आई, हा? सकाळी सकाळी देवळात गेल्यावर तुम्हाला छान वाटलं असेल ना? अगं हो, तिथे काय घडलं माहितीये का? काय? माझा वेश बघून ना देवाला नमस्कार करून झाला की लोक दुसरा नमस्कार मला करायचे. अय्या किती मज्जा. मजा? आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि मी कुठला वेश घेतलाय? भगवा. घ्या. आई, तुम्ही जबरदस्ती केल्यासारखं का बोलताय? तुम्ही हे व्रत स्वतःहून करताय ना? जीभ फार चालायला लागली का तुझी? चुरू चुरू. बॅग भर जा, तुला सोडते घरी. नाही नाही नाही, सॉरी आई. सॉरी म्हणे. सॉरी. तुला एवढं वाटतंय ना वाईट? मग पावभाजी बनवा तुम्ही दोघी मिळून आज. आई, तुमचं व्रत आहे ना? अगं माझ्यासाठी नाही बाळा, यांच्यासाठी कर. यांना खूप आवडते ग पावभाजी. निदान लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी त्यांना मनासारखं खाता येऊ दे. नाहीतर आहेच रोज पुरी आणि बटाट्याची भाजी. दुसऱ्या दिवशी काय? तर बटाट्याची भाजी आणि पुरी. हो हो चालेल आई. त्या निमित्ताने ना आम्हाला पण खायला मिळेल ना पावभाजी. माई, आईंना पावभाजी हवी आहे. नाही नाही, बाबांसाठी करायला सांगताय. अरे वा, स्वतःचा उपवास असूनही नवऱ्यासाठी तू पावभाजी करायला सांगितलीस. खरंच वसुधा, तुझ्या या व्रताचा खरंच खूप चांगला उपयोग होतोय तुला. करा करा,
पावभाजी करा आणि अगदी चांगलं बटर बिटर लावून करा. हो ना वसुधा? हो हो घाला. चालेल चल अमृता. करा करा. हा, माई तुमच्या आज्ञेप्रमाणे ना मी सगळ्यांच्या खोल्यात जाऊन रद्दी पण गोळा करणार आहे. हो का? खरंच वसुधा, खरंच या व्रतामुळे किती बदललीस तू. चांगलंय चांगलंय. चालू ठेव अजून काही दिवस हे व्रत. चालू ठेव तुझे उलट. यांना काय जातंय सांगायला. या स्वतः खाणार पावभाजी. बटर टाकून काय? बटर टाकायचं नाही तुझा. बटर टाका. आणि मी काय खायचं? ते भाजलेले जळके बटाटे. रद्दी गोळा करायची ना सगळ्यांच्या खोलीतून. आता या रद्दीतनं काय काय रामायण घडवते ते बघाच म्हणावं.